चला, आपला नारळ फुटलेला आहे. आता आपली जर्नी चालू होत आहे. बजरंग पाटील साहेब यांनी चपात्या आणल्या होत्या आणि त्या चपात्या ज्या ठिकाणी खाऊन दिल्या जातील त्या ठिकाणीच आम्ही थांबलो. इथून जेवण पुढे गेलं असता अशी भलतीच एनर्जी यांच्या अंगामध्ये आली. रात्रीचे 3 वाजता पोचलो आणि या ठिकाणी म्हणजे टेरेसवरती आमच्या एका मित्राच्या घरी आम्ही मुक्काम केला आणि सकाळचंही किलबिल असा आवाज. अशी सुंदरशी सकाळ असे आम्हाला टेरेसवरनं अनुभवता आली. नमस्कार मंडळी, आता आहे सध्या अहिल्यानगर सुलतानवाडी या ठिकाणी. ते मडीला दर्शनासाठी आलो आहे. तर हे सुलतानवाडी हे गाव बघू शकता, हे असं आहे. आणि आमचे सहकारी मित्रमंडळ पुढे गेलेले आहेत आणि नियोजन करत आहात तुषार आणि हे भाऊ. नाव सांगा दादा तुमचं? बजरंग पाटील. बजरंग पाटील कोल्हापूरहून आहेत आणि हे तुषार काशीत, हे ओळखीचे आहेत. तर काय नियोजन आहे आजचं नियोजन काय, आता इथून जायचं मडीला. हां, तिथून नंतर बघू अजून कोणती कोणती देवस्थानं होत आहेत. अच्छा, ती करू. नंतर संध्याकाळी आपल्या मित्राचं लग्न आहे, ते लग्न अटेंड करू आणि संध्याकाळी निघू. तर असं एकंदरीत आमचं नियोजन आहे सकाळचं. आता आम्ही चाललो आहे आंघोळीला, बोरवरती आंघोळ वगैरे करूया आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे मडीला श्री कानिपनाथ यांच्या देवदर्शनासाठी. आणि हे बघू शकता अहिल्यानगरमधील हा असा नजारा आहे. सकाळची वेळ आहे, 7 वाजले आत्ता आणि असा सूर्य उगवलेला आहे आणि असा नजारा आहे. आणि हे आमचा मित्र प्रदीप भोईर स्वतः वैयक्तिक लिंबाच्या गाडीनं पहिल्यांदा बघत होती खाली. कधी कमोड शिवाय न जाणारा माणूस आज डायरेक्ट लिंबाच्या गाडीवर. याला बोलतात परिवर्तन. पदे ऐकर चांगलं असतं रे लिंबाचं. लिंबाच्या काड्यांना थोडंसं आता ब्रश करूया. आता रामदेव बाबा की जय हो. गरमच आहे एकदम. नाही हो, बोरचं पाणी गरमच आहे एकदम. बोरचं पाणी एकदम कोमट असल्यामुळे धडाधड पोरांनी आंघोळ केल्या, कारण की पुढं आम्हाला देवदर्शनाला जायचं होतं. तिथे दादा आंबा कुठला आहे? हा बघा, हापूस आंबा. इथे आंघोळ मस्त झाली आहे. आत्ता 8 वाजले, सध्या 8 वाजून 12 मिनटं झालीत आणि हे बघू शकता असं वातावरण आहे. हे गावाची शेती आहे बघा. इथे गहू वगैरे इथून गेलेला आहे. अहिल्यानगर तील आहे हा नजारा. हा हा हा, मस्त. हे दादा हे काय आहे? तिळाचे पांढरे का काळे? पांढरे तिळ बघा. हे त्याच्या आतमध्ये असतं का? हे किती दिवसांनी? तिळाविषयी जराशी माहिती घेतली आणि तिथून पुढे आम्ही सरकलो तारकेश्वर मंदिराकडे, जे की आहे महिता, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणी. आम्ही अहिल्यानगरमधून बीडमध्ये कसं गेलो हे देखील कळलं नाही, कारण की हे ठिकाण साधारणतः सीमेवरती आहे. एका साईडला बीड येतं आणि एका साईडला अहिल्यानगर येतं. तारकेश्वर हे ठिकाण बीडपासून साधारणतः 67 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे. तारकेश्वर या ठिकाणी आहे. आपण इथे इंदा येते आणि हे बघू शकता. इथे बघा तारकेश्वराचं मंदिर आहे आणि असं काही वातावरण झालं इथे. आणि हे बघू शकता आपली गाडी तिकडे लावली आणि आपण आता चाललेलो आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी. आणि हा नजारा असा एकंदरीत.
तारकेश्वर हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. आम्ही या ठिकाणी सकाळचं लवकर गेल्यामुळे आम्हाला या ठिकाणी जल अभिषेक घालता आला. तेवढंच आम्हाला थोडंसं पुण्य प्राप्त झालं आणि शंभू महादेवाची सेवा करण्याचा लाभ मिळाला. तारकेश्वर मंदिराच्या पुढेच आपल्याला संत नारायण बाबा यांची समाधी पाहायला मिळते. या ठिकाणचं दर्शन झालं की पुढे निघालो मोठा देवीला. तर आता मित्रांनो तारकेश्वरचं मंदिरचं दर्शन झाले आणि आता तिथून निघालो आपण मोठा देवीला. आणि जाताना असा प्रकारचा रोड आहे बघा, असा घाट आहे छोटासा आणि मोठा देवी 4 किलोमीटर दाखवत आहे. आणि हे तुषार भाऊ आपले ड्रायव्हिंग करतात आहे. प्रदीप येस, काय फिलिंग आहे? मग आता एक देवदर्शन झालं आणि आता दुसरं बरं वाटतंय, आनंदी राहा. या आपण देवदर्शनाला जातो त्या ठिकाणी प्रशासनाने लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे रस्त्याच्या ठिकाणी सर्वात जास्त त्यांनी रस्त्यावरती लक्ष द्यावं, कारण जे भाविक लोक दर्शनासाठी येतात देवाच्या, त्यांना हा रस्ता दाखव. हा बघा, हा रोड आहे. अशा रस्त्याला सामोरं जावं लागतं. इथे ॲक्सिडेंटचे वगैरे प्रमाण या अशा रस्त्यामुळे भरपूर असं वाढत वाटतं तरी पाहिजे, कारण कधी एखादी गाडीच्या स्पीडमध्ये खाली सुद्धा कोसळू शकते. सेफ्टीच्या दृष्टीने इथे काहीच नाहीये. तर आता नमस्ते, कुठे राहता साहेब तुम्ही? मी आता पुण्यामध्ये आहे, देऊगावमध्ये राहतो. सध्या उन्हाळा खूप आहे, त्यामुळे थोडंसं गरमी होते, पण आपल्या माता मोठा देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता निघालो आहे. आता आपण मोठा देवीचं दर्शन करणार आणि तिथून पुढे आपला जो प्लॅन आहे तो पुढे आपण कानिफनाथ मंदिर आहे ते बघणार आहे. आई मोठ्या देवीच्या इथे पोचलो आपण आणि ही तसं पार्किंगला अशी जागा आहे बघा, इथं गाडी आपली लावली आणि असं मंदिर आहे मोठा देवीचं. आणि इकडे अन्नपूर्णा प्रसादालय इकडे, म्हणजे इकडे प्रसादाची देखील सोय आहे, हे बघू शकता. मोठ्या देवीचे हे देवस्थान महाराष्ट्रामधील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक देऊळ आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील देवीच्या मोठ्या मंदिरापैकी एक मंदिर आहे. हे देवीचे मंदिर साधारणतः 10 एकरमध्ये पसरलेले आहे. या ठिकाणी देवीची आरती दिवसभरातून 3 वेळा होते. पहाटे 5 वाजल्यापासून पूजेला आरंभ होत असतो. सकाळी 7 वाजता पहिली आरती, दुपारी 12 वाजता दुसरी आरती व सायंकाळी महाआरती केली जाते. तसेच 10 वाजेपर्यंत हे मंदिर खुलं असतं. या ठिकाणी नवरात्रामध्ये यात्रा भरत असते. हा महोत्सव भक्ती उत्सव साधारणतः 15 दिवस चालत असतो. पायथ्याला असणाऱ्या मोठ्या गावातून देवीची पालखी मिरवणूक आयोजित केली जात असते. नवसाला पावणारे देवी म्हणून मोठ्या देवीची ख्याती आहे. नवसाला पावणारे देवी म्हणून मोठ्या देवीची ख्याती आहे. रजाकाराच्या काळात मोठ्या गावात म्हशीची चोरी अशी एक आख्यायिका आहे. त्यामुळे या येथे अजूनही दूध, दही, लोणी, तूप विकले जात नाही. पांडुरंग हरी वासुदेव हरी. एक महिलांसाठी इकडं, इकडं पुरुषांसाठी. बाबा कुठून आला? कुठून आला तुम्ही? शेवगाव इथलंच का? नगर. ॲक्च्युली आपल्याला इथून पुढं अलाउड नाही आहे, तर इथूनच तुम्हाला काय जेवढं दिसतं तेवढं दाखवूया आपण. श्री मोठा देवी मंदिर. मोठा आईचं दर्शन झालं आहे. ॲक्च्युली तिथं कसं थोडा कॅमेरा अलाउड नाही, तर नॉर्मल आपण फुटेज तिथं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे.
दादानं आपल्याला लस्सी आणली, लस्सी. असलं एवढं उन्हात ताडकाने अशी लस्सी भेटल्या. वा 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 वा. ऑफिस चालू पाहिजे ना तुम्हाला याला, पेपर द्यायला ऑफिस चालू पाहिजे ना. और क्या जिंदगी में चाहिए लस्सी. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.